कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. भरणे येथे भीषण अपघात, सरपंचांची कार गटारात, क्रेटाच्या धडकेत कार 3-4 वेळा पलटली. सुदैवानं अपघातात जीवितहानी टळली. वैभववाडी गगनबावडा मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, नाधवडे परिसरात रस्त्याची अक्षरशः चाळण, अपुऱ्या कामामुळे वाहन चालकांची मोठी गैरसोय. रायगडच्या दक्षिण भागात दुर्मिळ बुरशी, चिंचोडे भागात नारंगी वॅक्सकॅप बुरशीचा शोध, हायग्रोस्काय मिनियाटा बुरशीची महाराष्ट्रात नोंद. आणि फळबाग लागवडीतून शाश्वत उत्पन्न वाढवा, महाडमध्ये मागेल त्याला काजू योजनेचा शुभारंभ, काजू लागवडीसाठी CRA तंत्रज्ञानाचा वापर. पाहूया सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील भरणे येथे मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला असून सरपंचांची कार 3 ते 4 पलट्या घेत गटारात कोसळली. या अपघातात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. मागून आलेल्या क्रेटा कारने किया कारला जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. दरम्यान क्रेटा कारमधील 4 संशयित घटनास्थळावरून पळून गेले होते. त्यापैकी 3घांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या कारमधून कटर, पाने, हँडग्लोव्ज आणि इतर संशयास्पद साहित्य आढळल्याची माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आमचे प्रतिनिधी बाळू संगरे यांनी याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा नेहमीच कोकणकरांच्या जीवाशी खेळणारा महामार्ग म्हणून ओळख आहे या महामार्गाची. या महामार्गावर दिवसागणित हे अपघात होत असतात. आता अपघाताची कारणं ही फार वेगळी जरी असली तरी आत्ताचा जो अपघात आहे तो अतिशय भयानक आहे. कारण या अपघातामध्ये तुम्ही जर बघू शकता, या ठिकाणी अगदी नवीन जी कार आहे ती इथल्या स्थानिक सरपंच महोदयांचे, जे आपल्या घराकडून खेड या ठिकाणी जात असताना मागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना अतिशय मोठा दणका दिला आणि ही गाडी एक 4-5 गोलांट्या घेऊन ही गटारामध्ये पडलेली आहे. तुम्ही गाडीची अवस्था या ठिकाणी बघू शकता. सुदैवाची गोष्ट ही आहे की यामध्ये दुखापत जरी फार मोठ्या प्रमाणात कोणाला झाली नसली तरी अपघात मात्र हा भयंकर आहे. जेवढा भयंकर तुम्ही या ठिकाणी बघताय त्याही पेक्षा अपघाताच्या वेळेस तुम्ही या ठिकाणी झालेला आवाज असेल किंवा ही गाडी ज्यावेळेस घरंगळत या गटारापर्यंत गेली त्यावेळेची परिस्थिती पाहणारे सांगतात की हा भयानक या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. जो अपघात, ही गाडी रस्त्याने जात असताना मागून येणाऱ्या कारने भरधाव वेगाने ह्या कारला ठोकलेला आहे. आणि याच अपघातामध्ये अजून एक ट्विस्ट या समोर येते की जी कार आहे, ज्या कारने या गाडीला ठोकलेला आहे, ती कार तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ज्या कारमध्ये अतिशय संशयास्पद काही गोष्टी आहेत त्या काय आहेत त्या तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. हीच ती कार आहे ज्या कारने भरधाव वेगाने या कारला ठोकलेला आहे. आणि या कारमध्ये आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी मात्र संशयास्पद अशा काही गोष्टी आहेत. कार जर पाहिली तर ही कार मात्र महागडी कार आहे, पण या महागड्या कारमध्ये अशा प्रकारचे हे कपडे आणि या कपड्यांबरोबर या काही गोष्टी ज्या तुम्हाला दिसत आहेत, हा मोठा जो कटर आहे हा कशासाठी आहे, अनेक पाने या गाडीमध्ये आहेत, अनेक संशयास्पद या गोष्टी या ठिकाणी स्थानिकांच्या नजरेत आलेल्या आहेत, पोलिसांच्या नजरेत आलेल्या आहेत. पुढे जर तुम्ही बघितलं तर या कारमध्ये आता तुम्हाला अनेक गोष्टी संशयास्पद दिसतील. ज्या कारमध्ये हँडग्लोव्ज आहेत, ज्या कारमध्ये अनेक पाने आहेत आणि हे सगळ्या संशयास्पद गोष्टी आता मात्र संशयाची सुई बनलेली आहे. कारण या घटनेची पाहणी केल्यानंतर स्थानिकांचा असा दावा आहे की ही कार कदाचित चोरीच्या दृष्टीने बाहेर पडली होती. कारण या अपघात झाल्यानंतर या कारमध्ये असणारे जे युवक होते ते मात्र तात्काळ या ठिकाणून गायब झालेत. मग गायब होत असताना या चोरीच्या उद्देशाने सगळे जे साहित्य या गाडीमध्ये दिसत आहे, स्थानिकांचं असं म्हणणं आहे की चोरी करून आलेले हे चोर असावेत आणि म्हणून अपघात झाल्यानंतर ते तात्काळ इथून पळ काढलेला आहे. पोलिसांनी मात्र तात्काळ या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी संशयास्पद 3 जणांना या ठिकाणी अटक केली. स्थानिकांचं म्हणणं आहे की या कारमधून 4 जण प्रवास करत होते. मग आता एक जो प्रवासी आहे तो कुठे गेला आणि तो जात असताना इथून पळून जे गेले आहेत, इथून जे निघून गेलेत त्यांच्याकडे काय कुठला माल होता, अशा प्रकारचा संशय आता स्थानिक व्यक्त करतायत. स्थानिकांचं म्हणणं असं आहे की ज्या वेगाने ही कार चालली होती नक्कीच कदाचित यामध्ये चोरीचा माल असू शकतो, चोरीच्या उद्देशाने हे जात असावेत आणि म्हणून अतिशय भयंकर वेगाने या कारने ठोकर दिलेली आहे. ज्या ठोकरीमध्ये इथले स्थानिक सरपंच आता मात्र हॉस्पिटलाइज झालेले आहेत. इथून पुढचा तपास आता स्थानिक पोलीस करत आहेत. या ठिकाणी पाहिलं तर प्रचंड बघ्यांची गर्दी झालेली आहे. परंतु या मात्र अपघातामधून अजून काय उलगडणार आहे का? कारण अनेक
जर गोष्टी बघितल्या तर खेड तालुक्यामध्ये चोरीच्या घटना ह्या नेहमीच नोंदल्या गेल्यात आणि त्यातूनच आता पोलिसांना इथे मात्र तपास हा वेगाने करावा लागेल। बाळू सनगरे, माझे कोकण, खेड रत्नागिरी। पश्चिम महाराष्ट्र आणि सिंधुदुर्गला जोडणाऱ्या महत्त्वाच्या वैभववाडी ते गगनबावडा मार्गाची सध्या अक्षरशः चाळण झाली आहे। या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। रस्त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं असलं तरी नाधवडे येथील काही भागातील काम अपुरे ठेवण्यात आल्याने या परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांची मोठी गैरसोय होत असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। महत्त्वाचा मार्ग असूनही रस्त्याची झालेली दुरावस्था वाहन चालकांसाठी त्रासदायक ठरत आहे। त्यामुळे नाधवडे परिसरातील अपुरे काम तातडीने पूर्ण करून रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवावेत अशी मागणी आता होतीये। नेरूर मतदारसंघातील BSNLची विस्कळीत नेटवर्क सेवा आता नागरिकांच्या दैनंदिन जीवनासोबतच त्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न बनली आहे। सरंबळ, कवटी, चेंदवण, वालावल आणि हुमरमळा या गावांमध्ये BSNL सेवा ठप्प असल्याने नागरिकांना मोबाईलवरून संपर्क साधताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याच मुद्द्यावरून जिल्हा परिषद सभागृहात जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी BSNL अधिकाऱ्यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला। मुंबईसह अन्य शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना गावातील वृद्ध आई वडील आणि कुटुंबियांशी संपर्क साधता येत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। या समस्येबाबत अधिकाऱ्यांकडून आम्हाला माहित नाही अशी उत्तर मिळत असल्याचा आरोपही त्यांनी केला। BSNL सेवा तातडीने पूर्ववत करून 7 दिवसात लेखी अहवाल सादर करावा अशी मागणी पावसकर यांनी केली। अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। कवटी, चेंदवण, वालावल, हुमर किंवा सरंबळ या ठिकाणी BSNLची रेंजच नसते। 8 दिवस त्या ठिकाणी रेंज असते। या ठिकाणी आमचे ग्रामस्थ ज्या मुंबई ठिकाणी असतात त्यांच्या वृद्ध आई गावात असतात, त्यावेळी त्यांचे संपर्क होत नसतो, त्यावेळी त्यांना कळत नाही की काय होतंय। यासाठी त्या ठिकाणी तातडीने BSNLची रेंज व्यवस्था करून द्यावी, कारण या ठिकाणी माझा मतदारसंघ संवेदनशील आहे, डोंगर नाळे दुर्गम आहे। त्यामुळे जे टॉवर केले ते कुठच्या तिसऱ्या केले, कोणाच्या फायद्यासाठी केले त्याची चौकशी करून त्यावर कारवाई करावी। रायगडच्या दक्षिण भागात निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांचं लक्ष वेधून घेणारी दुर्मिळ बुरशी आढळून आली आहे। म्हसळा तालुक्यातील चिंचोडे भागात नारंगी रंगाची वॅक्सकॅप बुरशी म्हणजेच हायग्रोसाइब मिनियाटा आढळली आहे। वन विभागाचे अधिकारी अतुल अहिरे जंगलात फेरफटका मारत असताना त्यांना ही अनोखी मशरूम दिसून आली। व्हर्मिलियन वॅक्सकॅप म्हणून ओळखली जाणारी ही बुरशी लहान आणि चमकदार लाल किंवा नारंगी रंगाची असते। महाराष्ट्रात या बुरशीची नोंद कोकण प्रदेशासह मुंबईजवळील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये झाली आहे। साधारणपणे पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरच्या काळात ही बुरशी माती, पालापाचोळा आणि शेवाळामध्ये आढळून येते। तिची उंची साधारण 1 ते 2 सेंटीमीटर असते। तिचे कल्ले जाड, मेणासारखी आणि एकमेकांपासून दूर असतात। शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पन्न वाढवण्यासाठी फळबाग लागवडीला चालना द्यावी असे आवाहन रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी केले। महाड तालुक्यात मागेल त्याला काजू योजनेसह VBG रामजी अभियानांतर्गत काजू आणि आंबा घन लागवड उपक्रमाचा शुभारंभ मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आला। मौजे विनेर येथील शेतकरी किशोर नारायण फाळके यांच्या शेतावर मागेल त्याला काजू योजनेअंतर्गत 0.20 हेक्टर क्षेत्रावर CRA तंत्रज्ञानाद्वारे काजू लागवडीला सुरुवात करण्यात आली, तर मौजे नातोंडी येथील ज्ञानेश्वर सोनकर यांच्या शेतावर VBG रामजी योजनेअंतर्गत 0.25 हेक्टर क्षेत्रावर आंबा घन लागवडीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। शेतकऱ्यांना सगळ्यांना आव्हान आहे की आता आपण पाहत आलो सगळ्या शेती ओस पडलेल्या आहेत, कोण भात लागवड करत नाही, तर हे जोडधंदा म्हणून जो काय आपला फळबाग लागवड आहे ते आपल्या खात्यातून या नवीन ह्याच्यामधून जी झाडं लागवड करायची आहे ती लावा। तुम्हाला सर्वतोपरी आमचं कृषी खातं, आमचं फळबाग लागवड आणि आमचं सगळं डिपार्टमेंट तुम्हाला सहकार्य करेल। शेतकऱ्यांना पुन्हा आवाहन करतो की या फळबागवडाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। आता मागेल त्याला काजू ही एक योजना आमची आहे, ज्याच्याकडं अडचण आहे त्याला आम्ही हे काजू देतो आणि काजूचं पीक असं आहे की ते वर्षातून येतच येतं, कोणी गुरं प्राणी खात नाही आहेत आणि त्यासाठी शाश्वत उत्पन्न या काजूला मिळतं।
त्यांनाही आपण अनुदान देतोय या आमच्या ह्याच्यातून, परंतु ज्याला मागेल त्याला काजू ही एक योजना वेगळी आहे, ती पण आपण लागवड करा आणि आपण धनसंपदा व्हा. सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यक्षेत्रातील विविध भागांना भेटी देत नागरिक आणि व्यावसायिकांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी केसरी येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ KSR ॲक्वेरियमला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे युवा नेते, युवा उद्योजक आणि KSR ॲक्वेरियमचे संचालक विनोद राऊळ यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. भेटीदरम्यान पर्यटन व्यवसाय, नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था आणि कायदा सुव्यवस्थेसह स्थानिक विषयांवर अनौपचारिक चर्चा करण्यात आली. केसरी परिसरात पर्यटकांची वाढती वर्दळ लक्षात घेता पर्यटक आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. पोलीस प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने ही भेट सकारात्मक ठरली आहे. चिपळूणमधील सावर्डे येथील वालावलकर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अत्यंत क्लिष्ट आणि धाडसी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. जेवताना घशात चिकनचं हाड अडकल्याने एका 53 वर्षीय नागरिकाला अचानक ठसका लागला आणि त्यानंतर घशात तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यांना तातडीने वालावलकर हॉस्पिटलच्या अपघात विभागात दाखल करण्यात आले. ENT सर्जन डॉक्टर प्रतीक शहाणे यांनी एंडोस्कोपिक तपासणी केली असता स्वरयंत्राजवळ चिकनचं हाड अडकल्याचं स्पष्ट झालं. प्राथमिक तपासण्या आणि CT स्कॅन नंतर रुग्णालयाला शस्त्रक्रियेसाठी फिटनेस मिळाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी कोणती चिरफाड न करता एंडोस्कोपिक पद्धतीने हे हाड यशस्वीपणे बाहेर काढण्यात आले. या शस्त्रक्रियेत डॉक्टर योशिता आणि सिस्टर श्वेता घाणेकर यांनी सहाय्य केले. वृक्ष लावा, पर्यावरण वाचवा आणि पिढीचे भविष्य सुरक्षित करा हा सकारात्मक संदेश देत माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात जनजागृतीपर वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत एक विद्यार्थी एक झाड, वृक्ष आहेत तरच भविष्य आहे अशा घोषणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत वृक्षांचे वाटप करण्यात आले. केवळ वृक्षारोपण न करता प्रत्येक रोपाची जबाबदारी घेऊन त्याचे संगोपन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शाळा आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबवण्यात आला. दरम्यान पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिल्याबद्दल योगेश धुरी यांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावागावात आणि घराघरात पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या शाळेत आणि माझे विद्यार्थी आहेत ते सगळे माझे गुरुवर्य या ठिकाणी आहेत. आज आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये अनिलचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणावर आहे. पावसाचं प्रमाण यावर्षी खूप कमी आहे आणि हे कमी काय आहे तर जास्तीत जास्त वृक्षतोड झाल्यामुळे पावसाचं हे जे काय प्रमाण आहे ते कमी आहे आणि त्याच गोष्टीचा विचार करून आज आपण या सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून ही झाडं तुम्हाला आज आपण देत आहोत. ही झाडं तुम्ही घरी जाऊन लावायची आहेत. त्यामुळे आपण या ठिकाणी एक आपण निश्चितच भाग घ्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा शाळेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.